दादा एवढं ठेवा. आणि हे पण. शकू, प्रसादाची तयारी झाली का? हो हो. जय, हा इथलं झालं ना सगळं. जा तू आता तयार होऊन ये. आदिती पण तयार होतीये. गुरुजी येतीलच एवढ्यात. हा शकू, स्वयंपाकाचं सगळं झालेलं आहे. फक्त तू जरा स्वयंपाकघरातलं आवरून घे. हा. अरे जय, जा ना बाबा, गुरुजी येतील अरे एवढ्यात. जा जा, मी बघते इकडचं. हो. या या या, बसा बसा इथे. बसा तुम्ही. हा, वा. छान. पूजेची तयारी उत्तम झालेली आहे. जयनी केली आहे ना ती, उत्तमच असणार. हा, कधी कधी काही काही गोष्टी करतो बरोबर तो. असा जय कुणाचा मुलगा आहे, कधी कधी चुका होतात त्याच्याकडनं. हा, आता ही दोघं जण कुठे राहिली? अगं बाई, हे काय? काय रे जय, अजून धोतर नेसता येत नाही तुला? नाही जमलंय ना अण्णा. अहो तुम्ही जरा त्याला. स्वतःची कामं स्वतः करायला शिकलं पाहिजे. केतकर. चला. अहो काका. अरे हा, चला. ऐक, कठीण आहे बाई. आदिती, वा काय सुंदर दिसतेस. फक्त एकच राहिलं आता. पूजेला बसणार आहेस ना, मग गजरा घाल. हा हो काकू. बरं चल आता लवकर. हो आलेच. अरे वा जय, आणि आमची आदिती कशी दिसतेय? छान दिसते की नाही? अगं बाई, गुरुजी आले वाटतं. चला चला लवकर. चला. धोतर खूप छान नेसलायस तू. अरविंद काका. काय ग? नंदिनी मॅडम आल्या कशा नाही अजून? हा, मी पण तोच विचार करतोय. अजून कशी आली नाही? तुला काय बोलली का? नाही. अगर. गुड मॉर्निंग एवरीबॉडी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. मिस्टर जयराम आले नाहीत का? नाही, ते आज आले नाहीत. हाफ डे आहे त्यांचा आज. का? नाही माहित नाही सर, पण मी त्यांना म्हणालो होतो की तुम्ही दाभोळकर सरांना विचारा. त्यांचं काही काम नसेल तरच हाफ डे घ्या. आणि तुम्ही मला कळवलं की तुमचं काही काम नाहीये म्हणून. नाही बरोबर आहे, पण कसं आहे की काम काय अशी सांगून येत नाहीत ना. काही अचानक काम निघू शकतं. हेही खरंच आहे म्हणा. इनफॅक्ट मला मिस्टर जयरामचा काल कॉल आला होता
आणि मी त्यांना तेव्हा म्हणालोही होतो की तुम्हाला एक मीटिंग अटेंड करायची आहे म्हणून, मिस्टर खानोलकर आणि मिस रजनीना एकत्र. पण त्यांनी नाही म्हणून सांगितलं. त्यांचं काहीतरी पर्सनल काम आहे. आता काय माहित की इतकं मोठं इम्पॉर्टंट काय काम आहे. नाही सर, त्यांना मी लगेच फोन करून बोलवून घेऊ का? नाही नाही, तशी काही गरज नाही. त्यांचं खरंच काहीतरी काम असू शकतं, पर्सनल, खूप महत्वाचं, नाही का? सर खरं आहे ते, आम्हालाही तसंच सांगितलंय त्यांनी. पण सर, जय नसला म्हणून काही बिघडत नाही ना. मी जाते मीटिंगला, तुमची परमिशन असेल तर. वी आर अ टीम. गुड. मला तुमचं हे स्पिरिट खूप आवडतं मिस रजनी. पण ही मीटिंग तुम्ही दोघांनी अटेंड करणं खूप गरजेचं आहे. नाहीतर मी आल्या आल्या मिस्टर जयराम बद्दल विचारलंच नसतं. एनिवे, मिस दाभोळकर आले असतील तर त्यांना माझ्याकडे आत पाठवा. नाही सर, त्या आलेले नाही आहेत. आज सुट्टी आहे त्यांची. वा, मिस्टर जयरामनी हाफ डे घेतलाय, मिस दाभोळकरही सुट्टीवर आहेत. काय त्यांचं सुद्धा काही पर्सनल काम आहे का? नाही, मला काही सांगितलेलं नाहीये. आदितीच्या घरी पूजा आहे आज. पूजा? हा, मिस्टर जयराम सुद्धा असंच काहीतरी म्हणाले होते. एनिवे, ते आज आलेल्या नाही आहेत, पण माझं एक अत्यंत महत्वाचं आणि अर्जंट काम होतं त्यांच्याकडे. काय सर? त्यांनी माझं एक आधी प्रोजेक्ट केलं होतं ना, त्यातल्या काही पेपर्स वरती मला त्यांच्या सह्या हव्या होत्या. ते पेपर्स मला उद्याच सबमिट करायचे होते. म्हणून हे काम आजच आणि आत्ताच करायला हवं. कुणी जाऊ शकेल का त्यांच्या घरी? प्लीज. नाही सर, अहो प्लीज वगैरे काही म्हणायची आवश्यकता नाहीये. मी करतो व्यवस्था, मी पाठवतो कोणाला तरी. सर, इफ यू डोंट माइंड, मी जाऊ? छे छे, या कामासाठी तुम्ही कशाला? कुणीतरी ऑफिस बॉय सुद्धा करेल हे काम. सर, अर्जंट आहे म्हणालात ना, महत्वाचं काम आहे, मी करते, नो प्रॉब्लेम. सो नाईस ऑफ यू. माझा विश्वास आहे तुमच्यावरती. तुम्ही गेलात तर हे काम नक्की नीट पूर्ण कराल अशी खात्री आहे मला. ऑफकोर्स, तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही प्लीज नक्की जा. हवं असल्यास माझी गाडी घेऊन जाऊ शकता तुम्ही. नाही नाही, थँक्यू सर, आय विल मॅनेज. शुअर. थँक्यू. चला, करायची पूजेला सुरुवात. कोण बसणार आहे पूजेला? हे दोघे बसत आहेत. या, बसा. हा विडा घरातल्या देवासमोर ठेवा आणि बाकीच्या वडीलधाऱ्या माणसांना नमस्कार करून घ्या. चला.
माझ्या काहून? कारण तू आमच्यापेक्षा मोठी आहेस. आता पाटावर नीट बसून घ्या. काय बराच वेळ बसायचंय पूजेला? हा, हल्ली सवय नसते आपल्याला पाटावर एवढा वेळ बसायची. मॅडमच्या घरी जसंही घ्यायला. घ्या घ्या घ्या. कोणाचा तरी महत्वाचा फोन असेल. पूजेला सुरुवात करायच्या आधीच बोलून घ्या. कोणाचा फोन आहे? रजनी. हॅलो. हॅलो जय, कामात आहेस? हा, मी जरा गडबडीत आहे, तुला नंतर फोन करतो. अण्णा, मी पूजेला बसताना तरी माणसाने फोन बंद ठेवावा. स्वतःला वेळ देतो आपण, देवाला पण द्यावा थोडा. पण त्याला वेळ दिला तर तो पावणार ना. हो, अगदी बरोबर. जय, अण्णा स्विच ऑफ करतोय फोन. चला, पहिल्यांदा 3दा आचमन करून घ्या आणि चौथ्या वेळा पाणी तामनात सोडून द्यायचं. केशवायन महा, नारायणायन महा, माधवायन महा, गोविंदायन महा, कृष्णवेन महा, मधुसूदनायन महा, त्रिविक्रमायन महा, वामनायन महा, श्रीधरायन महा, ऋषिकेशायन महा, पद्मनाभायन महा, दामोदरायन महा, संकर्षणायन महा, वासुदेवायन महा, प्रद्युम्नायन महा, अनुरुद्धायन महा, पुरुषोत्तमायन महा, अधोक्षजायन महा, नरसिंहायन महा, अच्युतायन महा, जनार्दनायन महा, उपेंद्रायन महा, हरियन महा. गडबडीत आहे हा. घरचा काही प्रॉब्लेम तर नाहीये ना? जरा हळू चालवा ना प्लीज. The number you are trying to call is currently switched off. The number you are trying to call is currently switched फोन off. का लागत नाहीये ना? The number you are trying to call is currently switched off. पूजेला बसले तर फोन बंद करून ठेवायचा का? रजनी तिथे पोचली तर काय होईल? कसं कळवायचं आहे ना? डोकं फुटायची वेळ आली यार. काय हो, असं का डोकं धरून बसलाय? डोकं दुखतंय का तुमचं? अगं नाही ग, हे जयचा फोन लागत नाहीये, आदितीचा फोन लागत नाहीये. का? तुम्ही का फोन लावत होता दोघांना? आदिती आली नाहीये आणि जयने हाफ डे घेतलाय. तर मला काय की ते अकाउंटची डिटेल्स त्याला द्यायचे होते ना, त्यामुळे फोन लागत नाही. त्याच्यामुळे डिटेल्स काय कसं काय करणार? हा, पण मग आधी तिला फोन केला तर तिला विचारा की पूजेचं आमंत्रण आम्हाला का नाही दिलं म्हणून. अगं फोन लागत नाही म्हटलं ना. हा, पण मग घरी फोन लावा ना. अरे हो, ह्या सगळ्या गोंधळात राहूनच गेलं. कसला गोंधळ? गोंधळ हा की हे ते अकाउंट डिटेल्स ग, ते त्याला द्यायचे होते, ते सगळं राहून गेलं. मी करतो फोन. अरविंद, तुम्हाला माहित होतं पूजेचं? मग तुम्ही मला का नाही सांगितलं? अगं आदितीने अण्णांसाठी पूजा घातलीये. आता घरातल्या घरात पूजा करायची म्हटल्यानंतर बाकीच्यांना कशाला बोलवेल? मला सुद्धा आमंत्रण दिलं नव्हतं, पण मला माहित होतं. आणि आता सगळी जमा झाली तर अण्णांना आराम करायला मिळणार नाही ना. पण मग जयला सांगितलं? अगं त्याला माहित असणारच ना. त्याला सांगितलं असणार. त्याला काय सांगितलं असणार? त्याला सांगितलं असणार म्हणजे आता
तो आदितीला मदत करू शकतो ना. काका काकूंना सगळं कसं जमणार. आणि कसं आहे की आदिती कशी बिचारी एकटी धावपळ करणार ना. तू असती सर तू केली असेल एवढी धावपळ. खरं आहे तुमचं. बरं झालं जय गेला ते. आणि हो आता रजनी पण गेलीये. चल त्या निमित्तानं तिला सुद्धा पूजा अटेंड करता येईल नाही. तेच तर टेन्शन आहे ना. असे करून लँडलाईन वर लवकरात लवकर फोन करायला पाहिजे. तू कशाला आली इथे काय काम आहे. नाही काम काही नाही. बराच वेळ तुम्हाला बघितलं नाही ना म्हणून बघायला आले. त्याच्यात काय बघायचं. बघितलं दिसलो कसा दिसतो. छान दिसतो. झालं काहीतरीच तुमचं. हे ऐकलं तर काय म्हणेल. कोण आहे बरं तुम्ही या मी जाते. हिचं काय ना वेगळंच असं नेहमी. आणि इथे मला टेन्शन आहे. जयचा फोन लागत नाहीये. लँडलाईन वर लवकरात लवकर फोन करायला पाहिजे. त्या फुलावर पाणी घालून ते फुल शिंपडून घ्या. भगवान म्हणतात, हे नारदा, लोकांवर कृपा करण्याच्या हेतूने जो तू प्रश्न विचारलास तो फार सुंदर आहे. म्हणून जे व्रत केल्याने जीवांची सर्व दुःखे नाहीशी होतात ते व्रत मी सांगतो, तू श्रवण कर. हे वत्स नारदा, तुझ्यावर माझे प्रेम असल्यामुळे स्वर्ग लोकात किंवा मनुष्य लोकात आजपर्यंत कोणालाही माहीत नसलेले व महापुण्यकारक असे व्रत आज तुला सांगतो. दादा जरा लवकर चला ना. आता नैवेद्याचं पान तयार करून आणायला हरकत नाही. पूर्वी सांगितल्याप्रमाणे भक्तिभावाने हे व्रत केले असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. सरळ 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 सरळ. राईट 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 राईट. तिकडे गेल्यानंतर साधू नावाचा वाणी जेव्हा बघतो त्याला लक्षात येतं की आपले सत्यनारायणच्या पूजेचा प्रसाद न घेताच त्याची बायको आणि त्याची मुलगी तिथून निघून आलेली आहे. ते बघता क्षणी सत्यनारायण देवाचा कोप होतो. त्या तत्क्षणी ती नौका परत पाण्यात बुडून जाते. तेव्हा ती मुलगी शोक करून परत हॅलो हॅलो जय किंवा आदिती कोण आहे का. जय आदिती पूजेला बसलेत. आपण कोण. मी अरविंद कदम. कदम तुम्ही. अहो तुम्ही आला नाही. हो म्हणजे जरा काय काम होतं. जय आणि आदिती कोण आहे का बोलायचं होतं. गुरुजींची कथा चालली आहे. जय आदितीला मध्येच आता उठता नाही येणार ना. नाही हे रजनी येते तिथे. अरे वा. मग तुम्ही सुद्धा या ना. आणि हो त्या नंदिनी मॅडमना सुद्धा घेऊन या. आमचे जय आदिती पूजेला बसलीयेत. अगदी
लक्ष्मीनारायणाची जोडी शोधते. नाही अण्णा, म्हणजे मला बोलता येईल का? जरा महत्वाचं आहे म्हणून. हो, थोड्या वेळाने सांगतो. आत्ताच केतकर काकांनी बजावलंय, पूजेला बसल्यावर कोणाचाही फोन आला तरी घ्यायचा नाही. आणि बरोबर आहे. हो हो, देवकार्यात कसलाही व्यत्यय नको. बरं, मग तुम्ही त्यांना निरोप तरी द्या. रजनी तिथे येते. हो हो, मी देतो निरोप. आणि त्या आल्या ना तर जय अदितीला बरंच वाटणार. हा बरं, ठेवतो. बर. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची